तर कुर्ला एलबीएस रोडवरील बस अपघातामधील मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली। अपघातामध्ये 49 जण जखमी झालेत आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे। रात्री 9च्या सुमारास बसची 30 ते 40 वाहनांना धडक बसली। अपघाताच्या वेळेला बसमध्ये 60 जण असल्याची पोलिसांची माहिती आहे। बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। कुर्ला अपघाताला जबाबदार कोण? बस चालक की बेस्ट प्रशासन असा सवाल आता उपस्थित होतोय। कुर्ला बस अपघातासंदर्भात पोलीस तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे। चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। चालक लहान गाड्या चालवायचा, त्याला मोठ्या गाड्या चालवण्याचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता। चालकानं मद्यपान केलेलं नव्हतं, बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कुर्ला बस अपघात पोलीस तपासामध्ये आतापर्यंत काय समोर आले तर चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। पोलीस तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला। चालक लहान गाड्या चालवायचा, मोठ्या गाड्यांचा अनुभव चालकाला नव्हता। 1 डिसेंबरपासून कामावर रुजू झाल्यावर बस चालवायला सुरुवात केली। बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, चालकानं मद्यपान केलं नव्हतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। पोलीस तपासातून हे समोर आलंय।